तर शिवसेना युबीटीच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत। तर सुषमाताई, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे काल फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता। त्या संदर्भातला प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता आमची आणि फडणवीस आमच्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जे ठरलेलं आहे ते येत्या काळात तुम्हाला कळेल असंही म्हटलेलं आहे। कशा पद्धतीने या सूचक विधानाकडे पाहायचं सुषमाताई? नाही, मला काही असं सूचक वगैरे असं नाही वाटत। जेवढे आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला ओळखतो तर पक्ष नेतृत्वाचा जो मिश्किलपणा आहे, काल ज्या पद्धतीने एका मिश्किलीने देवेंद्रजींनी उत्तर दिलं होतं की आम्ही भेटलो ही सगळ्यात मोठी बातमी आहे, तितक्याच खेळकरपणे आणि मिश्किलपणे आजची ही प्रतिक्रिया आहे। याच्यातनं काही वेगळे अर्थ काढावेत असं मला अजिबात वाटत नाही। सुषमाताई, तुम्ही म्हणताय बरोबर आहे की तो मुश्किलपणा असू शकतो किंवा काय, पण नुकतंच ऑपरेशन टायगर झाल्यानंतर हा निव्वळ योगायोग म्हणायचा की फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानानं प्रवास करतायत तो हा योगायोग म्हणावा। कारण काय आहे की पंतप्रधानांनी सांगितलं इंधन बचत करा, त्यामुळे बऱ्याच नेत्यांनी खासगी विमानाने प्रवास करायचं टाळलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून देवेंद्रजींनी जर तो प्रवास केला असेल आणि देवेंद्रजींचं मुळात नागपूर होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्यांनी त्या दिशेने प्रवास करणं आणि उद्धव साहेबांच्या प्रवासाची तिकीटं तर खूप आधी ठरलेली होती, कारण त्यांचा दौरा हा जवळपास 5 ते 6 दिवस आधी ठरलेला दौरा आहे। साधारणतः 19-20 तारखेला त्यांनी त्यांचा दौरा ठरवलेला आहे आणि तेव्हाच ते सगळं प्रवासाचं नियोजन झालेलं आहे। अगदी सुषमाताई बरोबर आहे, पण काल प्रवासामधली जी दृश्य बाहेर आली होती, जी समोर आलेली होती दृश्य, त्यामध्ये या सगळ्यांची देहबोली ही अतिशय रिलॅक्स्ड अशी दिसली होती आणि त्यामुळे खरोखरच म्हणजे तुम्ही म्हणता तसं आधी तिकीट त्यांनी काढलेली असतील आणि त्यानंतर योगायोगानं हा प्रवास झालाही असेल, मात्र त्या प्रवासादरम्यान चर्चा नक्कीच काहीतरी झाली असेल। राजकीय घडामोडी ज्या सध्या राज्यामध्ये घडत आहेत त्या संदर्भात नक्कीच चर्चा झाली असेल आणि म्हणूनच आज उद्धव ठाकरेंनी त्या संदर्भातलं विधान केलं असेल। मला वाटतं की त्या संदर्भाने एका वृत्तवाहिनीने सकाळीच काहीतरी बातमी दिलेली आहे की फक्त बसताना जे काही त्यांचं बोलणं झालं ते झालं, त्यानंतर त्याच्यानंतर आपापल्या आसनांवर बसल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही आणि नंतर विमानतळावर उतरल्यावर दोघे 2 दिशेला निघून गेलेले आहेत। त्यामुळे त्यातनं आणि समजा याच्या उपरही काही जर चर्चा झाली असं आपल्याला वाटत असेल तर मी दौऱ्यात आजपासून सामील होणार आहे, मी कालच्या दौऱ्यात नव्हते, त्यामुळे मला काल नेमकं काय घडलं ते माहित नाहीये नक्कीच। अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। येत्या काही दिवसात कळेल। येत्या आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल।